संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय अर्णव. सेमीफायनलचा पहिला सामना अमाया क्रिकेट अकॅडमी वर्सेस शिवसेवा स्पोर्ट्स क्लब. स्ट्राईकवर आहे तो वर्षित आणि नॉन स्ट्राईकला आहे गर्वित. फिल्डिंगची व्यूहरचना पॉईंटच्या दिशेनं एक एक्स्ट्रा कवर, कवर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग, थर्डमॅन. चांगली सजावट. अंपायरचा इशारा. सामन्याला सुरुवात होते. पंच गंभीर. स्ट्रायकर हंपर. पहिला चेंडू घेऊन अर्णव. सुंदर पद्धतीचा चेंडू, तेवढा चांगला डिफेन्स. वर्षी त्यांचा 20 षटकांचा हा सामना आहे. पुढचा चेंडू ओव्हरपिच चेंडू, कव्हरच्या दिशेनं मारलेला, थोडासा हवेत होता हा फटका, पण सेफ झोन मध्ये पडला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. थोडंसं चांगलं षटक हाताळतोय अर्णव. हा ऑफस्टमचा मारा ठेवलाय. पुन्हा एकदा ऑफ साईडचा मारा. चांगली गोलंदाजी होते. सुंदर पद्धतीची गोलंदाजी होते अर्णव यांची. अर्णव पुढचा चेंडू घेऊन वर्षितला. ऑफ स्टंपवरचा पुन्हा एकदा गुडलँडचा चेंडू, निर्धाव चेंडू. पहिलं षटक चांगल्या पद्धतीने हाताळताना अर्णव. आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साईडच्या दिशेनं थोडासा फ्लिक केलेला. निर्धाव चेंडू. षटक संपतंय. मॅडन ओव्हर टाकली आहे अर्णव यांनी. उत्कृष्ट सुरुवात अमाया क्रिकेट अकॅडमी यांची. पहिल्या षटकात बिनबाद 0 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय रुद्र सावंत. स्ट्राईकवर आहे तो गर्वित. लेफ्ट हँड पद्धतीचा फलंदाज, डावखुरा फलंदाज गर्वित. स्ट्राईकवर आहे. गोलंदाजी करेल तो रुद्र. गर्वितला 20 षटकांचा हा सामना असेल. पहिला उपांत्य फेरीचा हा सामना आहे. अमाया क्रिकेट अकॅडमी वर्सेस शिवसेवा स्पोर्ट्स क्लब यांच्यात. दुसरा षटक सुरू. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साईडच्या दिशेनं ढकलला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक धाव घेतली आहे आणि एका धावेने आपलं खातं उघडत आहे, स्वतःचं सुद्धा आणि संघाचं सुद्धा. गर्वित. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. चांगले फलंदाज, चांगले गोलंदाज दोन्ही संघात आहेत. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. ऑफ टाइमचे खूपच बाहेर. स्क्वेअर मारा रुद्रचा. अवांतर धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 2.
थोडासा आखूड पद्धतीची गोलंदाजी करतोय, हाफ व्हॉली गोलंदाजी करतोय रुद्र. आता मात्र थोडा पुढे आलेला चेंडू, उसळी घेतलेला हा चेंडू, निर्धाव चेंडू, हाऊस ढकलला थर्डमॅनच्या दिशेनं वर्षितनं. पुढचा चेंडू घेऊन रुद्र वर्षितला. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पॉइंटच्या दिशेनं, चांगलं क्षेत्ररक्षण अर्णव यांचं. जितकी चांगली गोलंदाजी केली तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण करतोय अर्णव. संघासाठी जवळपास 2 धावा वाचवल्या त्यांनी. चांगला फटका होता, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालं अर्णवचं. थोडंसं हाताला दुखापत झाली आहे त्यांच्या. जेवढी उत्कृष्ट फलंदाजी होती तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अर्णवचं पॉइंटच्या दिशेनं. रुद्र थोडी शॉर्ट पिच गोलंदाजी करतोय, त्याचा चांगलाच फायदा घेतोय गर्वित वर्षित. ओव्हर पिच चेंडू, मिड विकेटच्या दिशेनं मारलेला फटका थोडासा हवेत होता, पण झेल काय बनवू शकले नाही त्याला. निर्धाव चेंडू. धावसंख्या कायम, धावसंख्या येते 2, बिनबाद 2 धावा शिवसेवा संघाच्या. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, चांगलाच फटका होता. मिड विकेट आणि मिडॉनच्या मधून काढलेला हा गॅप. एकच धाव घेतली आहे, पण त्या फटक्यावर एका धावावर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या झाली आहे ती 3. रुद्र हा थोडीशी शॉर्ट पिच गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला. त्याचा चांगलाच फायदा घेत आहेत स्ट्राईक रोटेट करून शिवसेवा संघ. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत नाही, सिंगल्सवरच लक्ष दिलंय शिवसेवा संघानं. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न गर्वित याचा, आणि गचा क्षेत्ररक्षण तिकडे, चौकार. चौका लगे तो दिगा. दिल जंपिंग जपांग जंपक जंपक थंपिंग थपांग थंपक थंपक गिली गिली. दिल जंपिंग जपांग जंपक जंपक थंपिंग थपांग थंपक थंपक गिली गिली. सिर्फ देखने नहीं गलपन चंपक चंपक थंपक थंपक. सिक्सर लगे तो दिल जंपिंग जपांग जंपक जंपक थंपिंग थपांग थंपक थंपक गिली गिली. सिर्फ देखने नहीं गलपन चंपक. थँक्यू डीजे. 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 7. वैयक्तिक दुसरं, संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय तो अर्णव. अर्णवनं पहिलं षटक हे निर्धाव टाकलं होतं, मेडन ओव्हर होती पहिली त्याची. आता दुसरं षटक घेऊन येतोय संघासाठी. अर्णव स्ट्राईकवर आहे तो वर्षित. ओव्हरपिच चेंडू, तेवढाच चांगला कव्हर ड्राय वर्षितचा. उत्कृष्ट फलंदाजी, चांगला कव्हर ड्रायचा फटका होता, चौकार. थँक्यू डीजे. अर्णवचा पहिला चेंडू ओव्हरपिच होता आणि त्याचा चांगलाच समाचार घेतला वर्षितनं. कव्हरच्या दिशेनं उत्कृष्ट असा फटका कव्हर ड्रायचा, चौकार. पुढचा चेंडू घेऊन अर्णव वर्षितला. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, थर्डमॅनच्या दिशेनं ढकलला. 1 धाव घेतलेली आहे. धावसंख्येत धावसंख्या झाली आहे ती 12.
एक चौकारानंतर संयमी अशी फलंदाजी, एक धाव घेऊन नॉन स्ट्राईकवर जाऊन उभे. वर्षित स्ट्राईकवर आहेत ते आता गर्वित सामना करतील अर्णवचा. थोडीशी समंजसपणाने खेळली खेळी वर्षितची. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता बहुतेक गर्वितचा, पण काही जमलं नाही. चेंडू निर्धाव. धावसंख्या कायम. धावसंख्या आहे ती 12. थोडासा अटॅकिंग खेळण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मारतली आणि फलंदाज बाद होतोय. गर्वित हा बाद झालेला आहे. पहिला झटका बसतोय तो शिवसेवा संघाला 12 या धावसंख्येवर. थँक्यू डीजे. रोहन माई यांची उत्कृष्ट यष्टिरक्षण. त्यांनी चांगली चतुराई दाखवली आणि धावचित केला फलंदाजाला. गर्वितची जागा घेण्यासाठी आलेत ते रुद्र. पहिला गडी बाद होतोय धावचीच्या रूपात शिवसेवा संघाचा. उत्कृष्ट गोलंदाजी होते पहिला चौकार लागल्यानंतर. मात्र आता अर्णवची थोडासा गोलंदाजीवर चांगलं नियंत्रण आणलंय त्याच्यानंतर. आता मात्र स्क्वेअर मारा. आखूड टप्प्याचा चेंडू पॉईंटच्या आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून मारलेला हा फटका सीमारेषेच्या दिशेने जातो. एक धाव घेतली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धाव घेतलेले आणि तिसरी धाव घेण्यात यश मिळालंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट शिवसेना संघाची. 3 धावा काढलेल्या आहेत या फटक्यावर. 1 शॉट आहे. 2च धाव मिळालेले आहेत. एक शॉट दिली आहे. स्क्वेअर लेग पंच आपले प्रकाश तटस्थ. पुढचा चेंडू अर्णवचा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू पॉईंटच्या दिशेनं. निर्धाव चेंडू. तिसरं षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 14 शिवसेना संघाची. Leo, 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 ooh la la, ooh la la la, ooh la la la, ooh la 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 la, la 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 Leo, ooh la 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 la, le 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 ooh Leo, ooh la la la, ooh la 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 ooh Leo, ooh Leo, le le le, ooh la 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 ooh Leo, ooh la la la, yeah. गोलंदाजीत थोडासा बदल केलेला आहे अमया क्रिकेट संघानं. रुद्रच्या जागी नाही रुद्रच आलेला आहे. रुद्रच आलेला आहे गोलंदाजीला. वैयक्तिक दुसरा संघाचा 4था षटक घेऊन येतोय रुद्र. स्ट्राईकवर आहे तो. बॉलर रुद्र गोलंदाजी करतोय. रुद्रलाच
ओव्हरपिच चेंडू होता, मिड ऑफच्या दिशेनं मारलेला फटका, पण कव्हरचा क्षेत्ररक्षक चुस्तपूस त्यांनी येऊन कव्हर करून चेंडू अडवला. आशिष खेडेकर स्वतः कप्तान. उत्कृष्ट गोलंदाजी आता मात्र रुद्र सावंत यांची. लाईन अँड लेन मिळालेली दिसते रुद्र सावंत यांना. थोडासा आउटस्विंगचा मारा होतोय रुद्र सावंत यांचा. बॉल कट होऊन बाहेर येतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होते आता मात्र रुद्र सावंत यांच्याकडून. थोडंसं जकडून ठेवलंय फलंदाजाला रुद्र सावंत यांनी. पुन्हा एकदा उत्कृष्ट पद्धतीची चेंडू टप्पा खाऊन थोडासा उसळी घेतला. फलंदाज थोडीशी डिफिकल्ट होतोय. ओव्हरपिचचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारलेला फटका आणि सिंगल धाव घेतलेली आहे. शेवटच्या चेंडूवर बहुतेक धाव घेण्यात यशस्वी रुद्र हे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 15 धावा शिवसेवा संघ. वैयक्तिक 3रं आणि संघाचं 5वं षटक घेऊन येतोय तो अर्णव. सामना करतील रुद्र. थँक्यू. अर्णव गोलंदाजीवर तयार. ऑन साईडच्या दिशेनं फ्लिक करण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या दिशेनं. धाव काय मिळाली नाही. निर्धाव चेंडू. गोलंदाजी चांगली होते दोन्ही गोलंदाजाकडून. आता मात्र थोडंसं फलंदाजांना बांधून ठेवण्यात यश आलंय दोन्ही गोलंदाजांना. सुंदर फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं. जोश का जश्न मना ले अब गुरु, हर छोटे छोटे लम्हों का है बड़ा सेलिब्रेशन. ओ जियो धन धन धन, ओ जियो धन धन धन, ओ जियो 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 धन धन धन, ओ जियो धन धन धन, ओ जियो धन धन धन, ओ जियो 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 धन धन धन. थोडंसं लेग साईडच्या दिशेनं ओव्हरपिच चेंडू पडला आणि त्याचा चांगला समाचार घेतला वर्षित यांनी. उत्कृष्ट स्लॉगचा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं. सीमारेषा पार चौकार. आता मात्र चांगली गोलंदाजी होते. थोडासा ऑफ स्टंपवर येण्याचा प्रयत्न अर्णव यांचा. मगाशी पायावर पडलेला चेंडू त्याचा चांगला समाचार घेतला वर्षित यांनी. त्याच्याकडून शिकून पुढचा चेंडू अर्णव यांनी व्यवस्थित ऑफ स्टंपच्या दिशेने टाकलेला हा चेंडू. निर्धाव चेंडू. धावसंख्या येते 19. थोडासा आत आलेला हा चेंडू. इन स्विंग आलेला हा चेंडू. चांगला पद्धतीने खेळला वर्षित यांनी कव्हरच्या दिशेनं.
निर्धाव चेंडू, 5वं षटक मार्गस्थ आहे. ऑफसाईडच्या खूपच बाहेर पंच गंभीर यांचा वाईटचा इशारा. अवांतर धावे धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद, 20 धावा. सुंदर पद्धतीचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारलेला. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे अनसिंग यांचं, पण एक धाव काही रोखू शकले नाही. एक धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. धावसंख्या ती 21. 5वं षटक सुरू आहे. ऑफसाईडच्या दिशेनं टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू. 5वं षटक संपतंय. धावसंख्या ती 1 गडी बाद, 21. गोलंदाजीत बदल. वैयक्तिक पहिलं संघाचं 6वं षटक घेऊन येतोय आणि पॉवर प्ले मधील सुद्धा शेवटचं षटक आहे हे. हर्षल सोनावणे गोलंदाजीसाठी आलेत संघासाठी 6वं षटक घेऊन. पॉवर प्ले मधील शेवटचं षटक आहे हे. 5 षटकानंतर 21 धावसंख्या येते शिवसेना संघाचे 1 गडी बादवर. 4 पॉइंटींची सरासरी 5 षटकानंतर. थोडासा यॉर्कर पद्धतीचा चेंडू हर्षल यांचा. तेवढा चांगल्या पद्धतीने खेळला रुद्र. थोडा डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलेला हा चेंडू यॉर्करचा. चांगलाच पद्धतीने निर्धाव चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेनं. तिकडे क्षेत्ररक्षक उबेद शेख, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 1 धाव घेतलेली आहे या फटक्यावर. एका धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 22. थोडासा शॉर्ट पिचचा मारा होता हर्षल सोनावणे यांचा. त्याचा चांगलाच समाचार घेण्याचा प्रयत्न केला. बॉल व्यवस्थित बॅटवर आला नाही, त्यामुळे पूल व्यवस्थित झाला नाही, पण 1 धाव घेण्यात समर्थ ठरले रुद्र हे. आता स्ट्राईकवर आहे ते वर्षित सामना करेल हर्षलचा. ऑफ टाइमच्या खूपच बाहेरचा मारा. पंच प्रकाश पाटील यांचा वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येत भर. थोडासा स्वैर मारा होतोय हर्षलकडून. ऑन साईडच्या दिशेनं हलकाच ढकललेला फ्लिक केलेला मिडविकेटच्या दिशेनं. हा फ्लिक केलेला फटका वर्षित यांचा आणि स्ट्राईक रोटेट करण्यात यशस्वी ठरले वर्षित हे. एका धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 24. 1 गडी बाद, 24. 6वं षटक मार्गस्थ.
अंडर 12चा हा सामना, प्रथम सेमीफायनलचा सामना. ऑफ स्टंपच्या बाहेरचा कट करण्याचा प्रयत्न रुद्र यांचा, पण काही जमलं नाही रुद्र याला. निर्धाव चेंडू. अंडर 12चा हा सामना बिफोर यू लॉजिस्टिक आयोजित प्रथम सेमीफायनल अमया क्रिकेट अकॅडमी वर्सेस शिवसेवा स्पोर्ट्स क्लब यांच्यातला लाईव्ह सामना हा डिबेनच्या मार्फत आपल्यासमोर प्रस्तुत करण्यात येतोय यूट्यूबवर. उत्कृष्ट गोलंदाजी होते हर्षल मार्फत. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. रुद्र थोडासा ढकलण्याचा प्रयत्न, पण काही जमला नाही रुद्रला. निर्धाव चेंडू. धावसंख्या कायम. धावसंख्या ती 24. थोडासा स्कूप मारण्याचा प्रयत्न रुद्र यांचा. फाईन लेगच्या दिशेनं गेलेला हा चेंडू. एक धाव मिळते. आखूड टप्प्याचा चेंडू होता. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 1 गडी बाद 25. ही टूर्नामेंट पहन के आया साइकिल निकर और टी शर्ट पहन के आया साइकिल लोन लगा के फोन बता दे सबको बच के रहियो बागड़ बिल्ली से चंडीगढ़ से या दिल्ली से तने चारों खाने चित कर देगी तेरे पुर्जे पिट कर देगी डट कर देगी तेरे दाव से बड़ा के पेच पलट कर देगी चित कर देगी चित कर देगी ऐसी धाकड़ है ऐसी धाकड़ है ऐसी धाकड़ है ऐसी धाकड़ है ऐसी धाकड़ है। कल से इसकी भी उतारनी पड़ेगी। ऐसी धाकड़ है ऐसी धाकड़ है राजौरिया। 6 षटकं संपलेली आहेत. पॉवर प्लेचा जो खेळ होता तो आता 6 षटकापर्यंतचा जो संपलेला आहे त्याच्यात सहा षटकाच्या समाप्तीनंतर शिवसेवा संघाची धावसंख्या ती 1 गडी बाद 25. आता गोलंदाजी चेंज स्पिनचा मारा. क्रिशिव आलेत गोलंदाजीसाठी 7वं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं. ही टूर्नामेंट जी तुम्ही बघतायत लाईव्ह बिफोर यूचे सर्वे सर्वा संदीप जयस्वाल यांनी आयोजित केलेली ही टूर्नामेंट आज डिबेन लाईव्हच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोचते आहे घराघरात यूट्यूबच्या मार्फत. अंडर 12चे जे सेमीफायनलचे सामने आहेत आजचे 2 सेमीफायनलचे सामने होतील. त्यानंतर रात्रीच्या प्रकाश झोतात फायनलचा सामना होईल. याचा आनंद डिबेन मार्फत तुम्हाला यूट्यूबवर लाईव्ह बघता येईल. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं पुल केलेला हा फटका. उबेद शेख बॉलवर येतोय. एकच धाव घेण्यात समर्थ फलंदाज. एका धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 26. ही टूर्नामेंट तुम्ही बघतायत ते बिफोर यूचे सर्वा संदीप जयस्वाल यांनी उतरवलेली ही टूर्नामेंट अंडर 12च्या पोरांसाठी एक प्लॅटफॉर्म की इकडून थोडंसं आपलं नाव कमवायचा लेदर क्रिकेट टूर्नामेंटमध्ये. हा त्यांचा प्रयत्न. त्यांना त्यांचे खूप खूप आभार सगळ्या संघांतर्फे की त्यांनी ह्या अंडर 12च्या टूर्नामेंट उतरवून पोरांना संधी दिली आहे.
उत्कृष्ट गोलंदाजी. ऑफ साईडच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न करत नाहीत, स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न करत नाहीत, फक्त बॅट लावण्याचा प्रयत्न होतोय रुद्र यांचा. निर्धाव चेंडू. धावसंख्या कायम, धावसंख्या आहे ती 27. तसंच संदीप जयस्वाल यांचे सहयोगी मित्र उमेश हळदणकर यांचा सुद्धा साथ या टुर्नामेंटला लाभलेला आहे. यांनी सुद्धा अथक परिश्रम केले आहेत या टुर्नामेंटसाठी. सगळी आयोजनाची तयारी आत्तापर्यंतची हे तेच बघतायत, त्यामुळे त्यांचे सुद्धा आभार. उत्कृष्ट गोलंदाजी होते. हळूच ढकललेला चेंडू पॉइंटच्या दिशेनं. षटक संपतंय. षटक समाप्तीनंतर 60 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 28. एक गडी बाद 28 धावा. डीजे थँक्यू डीजे. वैयक्तिक दुसऱ्या संघाचा चौथा षटक घेऊन येतोय तो हर्षल सोनावणे. फिल्डिंग सजावट करताना पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, कव्हर, मिड ऑफ, थर्ड मॅन, फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, मिड ऑन असा क्षेत्ररक्षण लावण्याचा प्रयत्न संघाचा. हर्षल यांचा पिचच्या सुद्धा बाहेर पडलेला हा चेंडू. नो चेंडू. अवांतर धावसंख्येत भर. त्याचबरोबर फलंदाजाला फ्री मारण्याचा इशारा पंचांचा. फ्री हिट मिळालेली आहे नो बॉलच्या रूपात फलंदाजाला. खूपच स्वैर पद्धतीचा मारा हर्षलकडून. आता मात्र ऑन साईडच्या दिशेने टाकलेला हा चेंडू, वाईट चेंडू. थोडासा स्वैर मारा होतोय हर्षलकडून. अजूनही फ्री हिट कायम आहे फलंदाजासाठी. आणि चांगलाच फटका मिडॉनच्या दिशेनं. उत्कृष्ट झेल घेतलाय तिकडे, पण फ्री हिट असल्या कारणानं फलंदाज बाद होऊ शकत नाही. एक धाव मिळते. अर्णव यांचा चांगला झेल पकडलेला अर्णव यांनी. एका धावसंख्येत भर. धावसंख्या येते 31. खूपच बाहेर टाकतोय हर्षल हा. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 32. एक गडी बाद 32. आठवं षटक मार्गस्थ. थोडासा स्वैर मारा होतोय हर्षलचा. गोलंदाज समजावताना थोडेसे खेळाडू त्यांचे. अर्णव एक चांगली गोलंदाजी केली त्यांनी, ते समजावताना आपल्या गोलंदाजाला. तसंच आशिष खेडेकर स्वतः कप्तान त्यांना समजावायला येत होते. आता मात्र चांगला टप्पा होता. थोडासा आत आलेला हा चेंडू इन स्विंग्सच्या रूपात. निर्धाव चेंडू. थोडासा संत चाललेला असा सामना. 20 षटकाचा सामना आहे हा. 8वं षटक चालू आहे आणि 32 धावफलकावर लागले आहेत. सरसावून मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारलेला हा फटका. उभेद शेख तिकडे क्षेत्ररक्षक.
एकच धाव घेतलेली आहे. धावसंख्या झाली आहे ती 33. सुंदर फटका ऑनसाईडच्या दिशेनं. चौकार होतो का नाही बघू. एक धाव घेतलेली आहे. चेंडू थांबलेला आहे तिकडे सीमारेषेच्या अगोदर. 2 धावा घेण्यात यशस्वी फलंदाज. चांगला स्लॉकचा फटका होता हा रुद्राच्या बॅटीतून. ओव्हर पिचचा चेंडू होता. चांगलाच फटका तेवढा. मिड विकेटच्या वरतून मारलेला फटका. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. पॉइंटच्या दिशेनं कट केलं. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे चुरी यांचं. थोडासा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर टाकण्याचा प्रयत्न होतोय हर्षल सोनावणे यांचा. चांगला फटका कव्हरच्या दिशेनं. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण कप्तान आशिष खेडेकर यांचं. आणि स्वतः कप्तान गोलंदाजीकडे आले आहेत आशिष खेडेकर. वैयक्तिक पहिल्या संघाचं 9वं षटक घेऊन कप्तान स्वतः गोलंदाजीसाठी आलेत. कप्तान हे थोडासा ऑफ स्पिनरचा मारा आहे आशिष खेडेकर यांचा. उत्कृष्ट गोलंदाज आहेत ते. ऑफ टाइमच्या बाहेरचा चेंडू. चांगलं यष्टीरक्षण तिकडे. यष्टीरक्षक रोहन माई यांचं. उत्कृष्ट गोलंदाजी होते. ऑफ स्टंपच्या बाहेरचा मारा ठेवण्याचा प्रयत्न आशिष खेडेकर यांचा. हाऊस ढकलून 1 रन घेण्याचा प्रयत्न पण चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे समर्थ चुरीचं. आता मात्र खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू. स्वैर मारा थोडा आशिष खेडेकर यांचा. फुलटॉस चेंडू. कव्हरच्या वरतून मारलेला फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण उबेद शेख यांचं. 1 धाव घेतलेली. 2रा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो मात्र चुकीचा केला उबेद शेख यांनी आणि थ्रोच्या रूपात 1 रन झालेली आहे. 2 धाव घेण्यात समर्थ रुद्र. 2 धावे धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे ती. 39 धावा झालेल्या आहेत. 9वं षटक मार्गस्थ आहे. पिचच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. नो चेंडूच्या रूपात 1 धाव. थोडीशी स्वैर गोलंदाजी होते आशिष खेडेकर यांच्याकडून.
फ्री हिट असल्या कारणानं दात फेटाळलेली आहे. पंच प्रकाश पाटील यांनी निर्धाव चेंडू. आशिष पुढचा चेंडू घेऊन रुद्रला. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय मात्र तिकडे समर्थ सुरी यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होतंय. 9 षटकं संपतायत. धावसंख्या येते 39. एक गडी बाद. 40 माफ करा 40 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद. डीजे. या षटकानंतर ड्रिंक्सचा इशारा होतोय पंच प्रकाश पाटील यांच्याकडून. वैयक्तिक तिसरं संघाचं 10वं षटक घेऊन येतोय तो रुद्र सावंत. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. मिडॉनच्या दिशेनं मारलेला फटका. धाव घेण्याचा प्रयत्न पण काही जमलेलं नाही तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण हर्षल सोनावणे यांचं. निर्धाव चेंडू. थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता पण त्याचा काही समाचार घेऊ शकले नाहीत वर्षित हे. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. कव्हरच्या दिशेनं मारलेला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आशिष खेडेकर यांचं. निर्धाव चेंडू. मिडविकेटच्या दिशेनं मारलेला हा फटका. क्षेत्ररक्षक येतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तेवढं चांगलं बॅकिंग करवीर यांचं. सॉरी माफ करा अथर्व यांचं. अर्णव यांचं. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. मिडविकेटच्या दिशेनं मारलेला हा हवेत मारलेला थोडासा फटका. झेल काही घेऊ शकले नाहीत. एक धाव घेण्यात समर्थ रुद्र. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 42. एक गडी बाद. 42 धावा शिवसेना संघाच्या. उलटॉस चेंडू. मिडॉनच्या दिशेनं मारलेला फटका. पायाने अडवण्यात यश मिळालंय हर्षल सोनावणे यांना. एक धाव घेण्यात काही रोखू शकले नाही. एका धावे धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 43. रुद्र हे आपल्या स्लॉगमध्ये आलेला चांगलाच फटका खेळतात. जो आपल्या ओव्हरपिच आपल्या पायाल्यात पडतोय तो त्याला व्यवस्थित स्लॉग करतात स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 10 षटकाची समाप्ती होते. धावसंख्या आहे ती 43. एक गडी बाद. 43 धावा. 44 माफ करा डीजे.
थँक्यू डीजे. आजच्या दिवसातील हा पहिला सेमीफायनलचा सामना नाणेफेक जिंकलं ते शिवसेवा संघानं आणि प्रथम फलंदाजी करत 10 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 44, एक गडी बाद. हॅलो. 44 आफ्टर 10 overs. लॉस ऑफ 1 wicket. आणि आता आपल्या संघासाठी वैयक्तिक दुसऱ्या संघाचा 11वा षटक घेऊन येतोय तो आशिष खेडेकर, स्वतः कप्तान. स्ट्राईकवर आहे तो रुद्र. निर्धाव चेंडू कट केलेला थर्डमॅनच्या दिशेनं हा फटका. निर्धाव डॉट झालेला आहे. आता ग्राउंडवर आगमन होत आहे तुकाराम सरांचं, जे प्रोफेशनल कॉमेंट्रेटर आहेत ते आता पुढे कॉमेंट्री करतील या टुर्नामेंटची. त्यांचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही आलात या टुर्नामेंटसाठी वेळात वेळ काढून. आशिष खेडेकर यांचा पुढचा चेंडू थर्डमॅनच्या दिशेनं ढकललेला फटका. थोडासा गचाळ शोध थ्रो तिकडे. एक धाव घेतलेले पण चांगलं बॅकिंग. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न पण काही घेऊ शकले नाहीत. धावसंख्या काय, एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे ती. .45 45 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद, 45 धावा. 11वा षटक मार्गस्थ. तुकाराम सर हे आलेले आहेत, यांचं स्वागत B4 लॉजिस्टिक तर्फे. आशिष खेडेकर ऑफस्टम्पचा खूपच ऑफस्टम्पचा मारा ठेवलेला, चांगल्या पद्धतीचा गोलंदाजी होते आशिष खेडेकर यांच्याकडून. निर्धाव चेंडू स्ट्राईकवर आहेत ते गर्वित सामना करतील आशिषचा. ओव्हरपिच चेंडू कव्हरच्या दिशेनं मारलेला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे धावचित करण्याचा प्रयत्न पण काही जमलेला नाही आणि ओव्हरथ्रो मध्ये 1 रन झालेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं तिकडे अर्णवनं. कलेक्ट करता आला नाही रोनमाळीला, त्याच्या पाठी बॅकिंग करणाऱ्या फिल्डरला सुद्धा कलेक्ट करता आला नाही आणि 1 धाव झालेली आहे.
पुढचा चेंडू आशिषचा रुद्रला. स्लॉग मारण्याचा प्रयत्न मिडॉनच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण समर्थ चुरी यांचं. एक धाव घेण्यात समर्थ दोन्ही फलंदाज. एका धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 46, माफ करा 47. आशिष खेडेकर चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. स्वतः कर्णधार आहे तो. आता मात्र झेल बाद गर्वित हे दुसरा गडी बाद होतोय गर्वितच्या रूपात. डीजे थँक्यू. वेलकम, सुस्वागतम. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. चला, मॅच सुरू होण्याच्या अगोदर आपण पुन्हा एकदा जो नवीन फलंदाज मैदानावरती गेला आहे त्याचं नाव. बिफोर लॉजिस्टिक प्रेझेंट कॅशबॅक टुर्नामेंट, ज्याची उत्सुकता फार छोट्या बच्चे कमानीना स्टार्टपासून होती. आज तो थोडासा रंगातही आलाय. धन्यवाद हर्षल, आपल्याही मनापासून आभार. या स्पर्धेच्या निमित्तानं जोडण्याची संधी आम्हालाही मिळाली आहे. तर बिफोर लॉजिस्टिक्स प्रेझेंट कॅशबॅक टुर्नामेंटचा सेमीफायनल 1चा मॅच स्कोर जर पाहिला आपण, 11 षटकांचा खेळ संपला, 11 ओव्हर संपलेत आणि स्कोर 47. 2 गडी बाद 47 धावा. क्षेत्राची रचना बघितली तर आता खाडियनकडनं ज्या वेळेला गोलंदाजीसाठी रेडी होईल गोलंदाज रुद्र, जो आता खाडियनकडनं रेडी होईल स्ट्रायकरला फलंदाज रुद्र. ड्राईव्ह करायचा होता समोर, बॅक टू द बॉलर खेळले, चांगले क्षेत्ररक्षण झाले. अंडर 12ची टुर्नामेंट होती आणि सुरुवातीपासून जसं काही संघांनी लक्षवेधी कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आहेत, त्यापैकी 4 संघ आज खेळतील सेमीफायनल नंबर 1चा मॅच जो आता मैदानावरती सुरू आहे. बॅकफुटला गेलं, दिशा दिली, कॉलिंग चांगलं होणं गरजेचं आहे. कारण जो गली रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे थोडंसं अप आहे, वर आहे. सर्कलच्या बरचसा आतमध्ये क्षेत्ररक्षक ठेवला आहे. बिहाइंड द विकेट 2 क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईनला एक शॉर्ट, एक थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आणि एक शॉर्ट गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, फ्लॅटेड डिलिव्हरी, पुढे सरसावून केले, बॅटचे कडा, पुन्हा एकदा गली रिजनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण होते. एक चांगली गोलंदाजी, फ्लॅटेड डिलिव्हरी, चेंडूला उंची देण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि हा स्टेज आहे बघा, अंडर 12चे ज्यावेळेला खेळाडू खेळतात त्यावेळेला ही तुम्हाला संधी आहे. बिफोर लॉजिस्टिकने दिलेला फार मोठं प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही परफॉर्मन्स करा, तुमचा खेळ दाखवा आणि लाईमलाईटमध्ये या. चेंडू पाठीमागे निघून झालाय, क्षेत्ररक्षक आहे पण नाही रोखू शकणार. चेंडू गेले सर फाईन लेगला चौकार. हा उत्साह आहे बघा. उजव्या बाजूला पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमचा उत्साह जबरदस्त आहे. आवाजही जास्त येतोय त्यांचा आणि आपल्या टीमला बॅकअप प्रोत्साहन देण्याचं काम केलं जातंय. चांगला फटका, चेंडू सीमारेषेपार. 50 धावांची वेस ओलांडली गेले. 51 धावा धावफलकावरती आहेत. 50 धावांची वेस ओलांडले. क्रॉस बॅटेड फटका, थोडा गुडगा वाकवला होता. बायटर स्ट्रोक खेळलाय. मिड विकेटला जोपर्यंत फील्ड करतील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 52. बघा आता जी पिंक जी आर्मी आहे खऱ्या अर्थानं त्यांचा आवाज भरपूर आहे. पिंक आहे थोडासा, आता ब्ल्यू आर्मीचा आवाजही यायला हवा.
क्षेत्ररक्षण करणाऱ्या ब्ल्यू आर्मीचा पण आवाज यायला हवा. कारण आपल्या टीमला तुम्ही बॅकअप द्या, प्रोत्साहन द्या. लेगस्टम्पच्या किती बाहेर आहे, किती पंच वळतात. पंचाकडनं इशारा होतोय, अंपायरकडनं इशारा येतोय, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. खऱ्या अर्थानं लेदर क्रिकेट जर पाहिलं तर आपण इंटर स्कूल असेल, युनिव्हर्सिटी लेवलचं असेल किंवा मोठं क्रिकेट असेल, हा बेस आहे, हा पाया आहे अंडर 12चा. जो पाया तुम्हाला मजबूत करायचा आहे, बेस तुमचा परफेक्ट करायचा आहे, कॉलिंग होणे गरजेचं आहे. एखाद्या क्षेत्राच्या लेफ्ट हँड गेल्या, राईट हँड गेल्यात. षटक संपले 12 षटकांचा खेळ संपताना 53 धावा धावफलकावरती आहेत. एक धून ऐकूया आणि येऊया. कुठे जाऊ नका. V4 लॉजिस्टिक प्रेझेंट कॅशबॅक टुर्नामेंट. खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाचा कचकन चालतो 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 नागोबाला चालतो चालतो. एक प्रेक्षकांना महत्त्वाची सूचना आहे. बरोबर आमच्या जे जुनं स्टेज आहे त्याच्या पाठीमागे बसच्या पुढे एक 4 व्हीलर पार्क केलेली आहे. 2496 एक कुणा आपल्या प्रेक्षकांची किंवा जे मुलं खेळतात त्यांच्या पॅरेंट्सची असल्यास थोडीशी बाजूला करा. कारण पाठीमागे स्कूल बॉक्स तिथे काढायची आहे, त्याला अडथळा आला आहे. 2496 4 व्हीलर ज्यांची आहे त्याने तिथे पोचा. कारण आपल्यामुळे थोडासा त्या बसला बाहेर निघण्यामध्ये अडथळा येतोय. भरपूर आहे असं. म्हणजे उजव्या बाजूला एवढ्या छोटे बच्चे का म्हणे आवाज करतात की एक माईक तिकडे पण द्यायला पाहिजे, मग त्यांचा आवाज भरपूर जाईल. आणि हा उत्साह कमी व्हायला नको, ही एनर्जी तुमची कमी व्हायला नको. समोर बरोबर गोलंदाजच्या डोक्यावरनं खेळल्या. फुल फेस ऑफ द बॅट, पाठलाग केला जातोय. फिल्डिंग झाले. 2 क्षेत्ररक्षक, एकाच्या हातून सुटला, दुसऱ्यानं प्रयत्न केला, चेंडू गेला सरला बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. कुछ करिए नस नस मेरी बोले हाय कुछ करिए बस बस बड़ा बोले अब कुछ करिए ओ कुछ करिए. बघा कशा पद्धतीने खेळला होता. बरोबर गोलंदाजच्या डोक्यावरनं फुल फेस ऑफ द बॅट या चेंडूला खेळलं होतं. आता दोन्ही फलंदाज थोडेसे रंगामध्ये आलेत. धावाही येतात, धावा पाहिजे तितक्या येतात. हलक्या हातानं केलं फॉरवर्ड. थोडा आपण मग गेला चेंडूच्या रेषात आले. फॉरवर्ड डिफेंड केला. खराब क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला. खराब. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा 2 धावा. एक धावेनं समीकरण बिघडू शकतं. स्कोर जाऊन पोहोचलाय 60 60 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. 2 विकेट गमावल्यानंतर ज्या पद्धतीनं पार्टनरशिप आता बिल्ड होते, ती पार्टनरशिप, ती भागीदारी आता मोठे धावसंख्या उभारेल. एक 4 व्हीलर आहे 2496 जी पार करण्यात आलेली आहे. तुमच्यामुळे बसला अडथळा येतोय. खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पाहिला ग्रीजनमध्ये. लॉंग चेस फॉर द फिल्डर. पाठलाग आहे. पाठलाग जवळपास रोखण्यामध्ये यशस्वी झाल्यात. 2 धावा चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी स्कोर. जाऊन पोहोचेल तो 62 62 धावा. 2496 जी 4 व्हीलर आहे. बघा ज्यांची आहे, जे आपले खेळाडू खेळतात त्यांच्या पॅरेंट्सपैकी कोणाची असल्यास किंवा प्रेक्षकांची कोणाची असल्यास आपण तिथे पोचायचं आहे. 2496 4 व्हीलर ज्या बस जी आहे स्कूल बस तिथे मागे अडकलेली आहे तुमच्या त्या पार्किंगमुळे, तर तिथे पोचा. 2496 जी बरोबर ते जुनं स्टेज आहे त्याच्या पाठीमागे पार्क करण्यात आलेली आहे. आखुट्याप्याचा चेंडू. पूलचा फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. जोपर्यंत येतील फील्ड करतील 1 धावे चेंडूवरती पूर्ण. स्कोर जाऊन पोहोचला 63. 13 षटकांचा खेळ संपला आणि 13 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलाय 63. एक गाणं ऐकूया. होऊया 7 षटकांचा खेळ बाकी आहे. 100च्या पार जातात, 100च्या आत राहतात. एक 120च्या आसपास पोहोचू शकेल स्कोर.
वरती. मानस शिवलकर आणि रुद्र ही जोडी मैदानावरती. तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा रेडी होत असताना गोलंदाज केशव. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आहे. वाईट बॉलचा इशारा. एक फलंदाज जर पाहिलं, दोन्ही फलंदाज ज्यावेळेला बॅटिंग करतात, एक रुद्र खेळतात 28 या धावसंख्येवरती, तर अनस खेळतायत 9 वरती. दोन्ही आहे. रुद्र एक चांगली बॅटिंग करतो, पण आता त्याला 7 शिवलकर स्ट्रायकर इनला आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन ड्राईव्ह करायचा. आता पहिला धावूया न धावूया थोडंसं द्विधा मनस्थितीमध्ये. कॉलिंगमध्ये पाहिलं होतं दोन्ही फलंदाज एक म्हणत था की भाई आपको मेरे तरफ देखना है, आंखों आंखों में आपको इशारा करना है. कारण दोन्ही ज्यावेळेला धाव घेणार तेव्हा दोन्ही खेळाडूंचे मधला तालमेल, ज्यावेळेला तुम्ही धाव घेणार त्यावेळेला कॉलिंग करणार त्यावेळेला ते इशारा समजणं गरजेचं आहे. खेळायचं होतं थोडंच अपील जरूर झालाय. पंच सांगताय मिसिंग लेग आहे. लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू असं पंचांना तिथे दर्शवलेला आहे. विदिन द स्टंप चेंडू हाताळला होता, पायावरती चेंडू हाताळला आहे. हळूहळू तर पाहिलं तर एक जी पार्टनरशिप आता भागीदार झाली त्या भागीदारीला तोडणं, भागीदारी ब्रेक करणं आता आवश्यक आहे. पुढे आले, थोडेसे पुढे आले. अपिश केला, ऑफ ड्राईव्ह केला होता चेंडू. समोर लॉंग ऑफला फील्ड करतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. स्कोर 65. स्वीपचा फटका खेळायचा होता. पॅडला थोडासा स्पर्श करून जाता पंच दाखवता. लेग स्टंपवरचा चेंडू होता, स्वीप करायचा होता, चेंडूला कमी पडले. 28 वरती बॅटिंग करतायत रुद्र. चांगली फलंदाजी त्यांनीही केली. अकोटप्याचा चेंडू तो बॅकफूट पंच पाठी गेलं, थोडंसे जागा बनवली कव्हर पॉइंट मध्ये. या चेंडूला खेळलं गेलं. 1 धाव या चेंडूवरती ॲड होईल. स्कोर 66. रुद्र बॅटिंग ऑन 29 आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर 10 वरती बॅटिंग करतायत मानस. रुद्रला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी थोडासा वेळ आहे, पण कदाचित तिथपर्यंत प्रवास होऊ शकतो. अर्धशतक 50 येऊ शकते, पण बॅटिंग बघूया कशी होते. शेवटच्या क्षणी बॅटमॅन केली, सॉफ्ट हँड केलं. कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने आला. शॉर्ट एक्सच्या कव्हरला क्षेत्ररक्षक होता, वेगाने आला. तोपर्यंत कॉलिंग चांगली होती. 14 षटकांचा खेळ संपला. 14 षटकांच्या समाप्तीनंतर धावून पोहोचलाय तो 67. 67 धावा. 6 षटकांचा खेळ शिल्लक आहे. एक फलंदाज जो आता 29 वरती बॅटिंग करतो, दुसरा 11 वरती बॅटिंग करतोय. एक धून ऐकूया. मैदानावरती पाणी गेले तर गाणी ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. आता तरी देवा मला भावशील का, सुख झाला म्हणत्याते लावशील का. आता तरी देवा मला भावशील का, सुख झाला म्हणत्याते लावशील का. आता तरी देवा मला भावशील का, सुख झाला म्हणत्याते लावशील का. आता तरी देवा मला भावशील का. थँक्यू. सध्याच्याकडल्या मैदानावरती आपण ड्रोन पाहतोय. म्हणजे आमचे मित्र आहेत तर्पण पाटील, एक समालोचक देखील आहेत आणि एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहेत, पण पॅशनेट आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मी त्या दिवशी म्हटलं होतं की कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा, तुम्हाला एक पॅशनेटिंग असायला हवं, तर तुम्ही काही नवीन गोष्टी करणार. एक व्हिडिओ त्यांनी बनवला होता याच मैदानाचा, ज्यावेळेला स्पर्धा पार पडली होती. आताही जर पाहिलं तर ड्रोनच्या साह्यानं या बिफोर लॉजिस्टिक प्रेझेंट कॅशबॅक टुर्नामेंटची काही गोष्टी चित्रित करण्याचा प्रयत्न केला जातोय. बरोबर एरियल व्ह्यूनं या सर्व गोष्टी चित्रित करण्याचा प्रयत्न आता स्क्रीनवरती सुद्धा DBNच्या स्क्रीनवरती आपण यूट्यूबवरती सर्व दृश्य पाहू शकता. आणि हे छोटे जे भविष्य आहेत, क्रिकेटमधलं भविष्य आहे, त्या क्रिकेटमधल्या भविष्यांना खेळाडूंना लाईमलाईटमध्ये आणण्याचं काम बिफोर लॉजिस्टिक करते. ही कॅशबॅक टुर्नामेंट करते आणि यूट्यूबवरती DBNच्या चॅनलवरती ज्यावेळेला सर्व पाहिलं जातं त्यावेळेला या छोटे आपल्या पुढील क्रिकेटमध्ये येणाऱ्या भविष्यांचं जे आहे त्यांना एक चांगली संधी आहे. एखादी टुर्नामेंट लाईव्ह असणं किंवा दृश्य ज्यावेळेला चित्रित केले जातात त्याचे काय फायदे आहेत तेही तुम्हाला माहिती आहे. स्वतःचं ॲनालिसिस तुम्हाला करता येते, विश्लेषण काही करणं करता येते, किंवा प्रशिक्षक जे असतील त्या प्रशिक्षणाला देखील मदत मिळते.
ओ मिस झाला. आता या गोलंदाज विचार करतोय भाई गेंद गई तो कहा से गई, कारण चांगला चेंडू हाताळला होता आशिष खेडेकर. आशिष की कोशिश बिलकुल जारी है, आशिष की कोशिश जारी है. मागचा चेंडू बीट केला होता त्यानं अनसदा. थोडासा वेगाने टाकला. आखो टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती पूल केलाय. मिड विकेटला फील्ड केलं जाईल. या चंद्रा डीप मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक येतील. तोपर्यंत एक धाव या चेंडू पूर्ण होत असताना स्कोर 68. दोन गड्यांच्या मोबदल्यात 2 विकेट. अपेश खेळलाय. झेल सुटलाय. गली रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते, हातातनं चेंडू निसटलाय. संधी निर्माण केली होती म्हणून कमरेवरती हात गेल्यात बॉलरचे. पण हे सगळं होणार बघा, असे प्रसंग येणार. आपण जसा विचार करतो तसं नाही घडणार. वाटते की आपल्या हा झेल टिपायला होता, टिपला नाही जाणार. पण स्वतःवरचा जो कंट्रोल आहे ना तो सोडून देऊ नका. असे कितीतरी प्रसंग येणार, पुढेही येणार. ज्यावेळेला तुम्ही गोलंदाजी करणार, फलंदाजी करणार, बॅटिंग बॉलिंग सगळं काही करणार, त्यावेळेला असे प्रसंग येणार. सगळं काही मनासारखं नाही होत. पण मनासारखं नाही होत म्हणून मनामध्ये जास्त दुःख करत राहिलं तर कदाचित पुढे जाता येणार नाही. त्याच्यामुळे छोटे बच्चे कंपनी आहेत, या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत, आत्मसात करायचे आहेत, पुढे जायचं आहे, स्वतःमधला परफॉर्मन्स द्यायचा आहे, 100% द्यायचा आहे. आणि स्वतःवरचा संयम ढळू देऊ नका. पेशन्स फार महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये आणि क्रिकेटमध्ये सुद्धा. हे छोटे तुम्ही 12 वर्षाचे, 11 वर्षाचे, 10 वर्षाचे खेळाडू आहेत. पण आज जर या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही शिकलात, आत्मसात केलात, तावून सुलाखत निघालात, तर पुढच्या वेळेला ज्यावेळेला असे प्रसंग घडतील त्यावेळेला तुम्हाला सांगण्याची आवश्यकता असणार नाही आहे. आपोआप तुम्ही रेडी असतील, तयार असतील. षटकांचा खेळ संपलाय. 15 षटकांत स्कोर जाऊन पोचला आहे 17-70. एक गाणं ऐकूया आणि येऊया. 5 षटकांचा खेळ बाकी आहे. बिफोर लॉजिस्टिक थँक्यू. 15 षटकांचा खेळ संपला आणि आता कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हेलियन यांकडनं गोलंदाजीसाठी गोलंदाज बॉलर क्रिशिव. नाही बघा, थोडासा बदल आहे बॉलर्समध्ये. अर्णव बॉलिंगवरती. अर्णव गव्हाणकर. 2 संघामधला हा सामना. शिवसेवा टीम जी बॅटिंग करते. पहिला 15 षटकांचा खेळ संपलाय. 70 धावा धावफलकावरती आहेत. आता ज्यावेळेला पॅव्हेलियन एंडकडनं 5 षटकं येणार त्यावेळेला बघा 70 धावा झाल्यात. इथून 30 धावा झाल्या तर 100 धावांची वेस ती ओलांडली जाईल. त्याच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील करणार. म्हणून इथून ज्यावेळेला अर्णवला गोलंदाजीसाठी आणलेलं आहे, पहिल्या तर एक पार्टनरशिप झाले 2 खेळाडूमध्ये. जर पाहिलं तर एक चांगली पार्टनरशिप आतापर्यंत बिल्ड झाले. एक चांगली पार्टनरशिप 2 खेळाडूमध्ये आतापर्यंत होत असताना रुद्र बॅटिंग ऑन 30 आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मानस शिवलकर बॅटिंग ऑन 13. अखो टप्प्याचा चेंडू होती. चेंडू बराच वर आहे. झेल होतोय का? कॅच सुटलाय. चेंडूच्या खाली येऊ शकले नाहीयेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता आणि हा झेल सुटला. आता दोन्ही खेळाडूंना जीवनदान मिळाले. मागच्या 3-4 चेंडूचा 3-4 बॉलचा खेळ जर पाहिला तर दोन्हींचा झेल सुटलाय. दोन्ही खेळाडूंना जीवनदान लाभले. त्याचा किती फायदा उचलला जातोय. आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला इथून उभारी घ्यायची आहे, इथून पुढे यायचं आहे. भले झेल सुटलाय पण हा मॅच नाही सोडणार आम्ही. पुन्हा एकदा झेल 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 झेल. थोडासा मध्ये नाराजी सर्वांवरती आहे. स्वतः रुद्र सुद्धा नाराज आहे की त्याला थोडंसं फॉरवर्ड येऊन फ्लिक करायचं होतं, पण लांबून तुम्ही खेळले, दुरून खेळले. ज्यावेळेला फ्लिक केलायचं त्यावेळेला कधी शफल जितकं व्हायला होतं तितकं नव्हतं आलं, किंवा अक्रॉस द लाईन खेळलं तर ताकद झोकायची होती. मिड विकेटला हा चेंडू फील्ड केला गेला. 72 धावा
स्कोरबोर्डवरती आखो टप्प्याचा चेंडू आहे. मागच्या 3 चेंडूवरती 3 वेळा चेंडू हवेत गेला. झेल होऊ शकला नाहीये, पण 3 वेळा 3 ऑपॉर्च्युनिटी, 3 वेळेला 3 संधी अर्णवनेही तयार केल्यात. 1 2 3 3 वेळा चेंडू हवेत गेला, झेल नाही होऊ शकला. कारण आता शेवटच्या बघा ड्रोनला आपण पाहू शकता ही सर्व दृश्य ड्रोनच्या साह्यानं चित्रित केली जातात. तर्पण पाटील ऑफस्टम्पच्या बाहेर थोडा स्विंग झाला, बाहेरच्या दिशेने निघाला. पंच वळतात, इशारा करतात. वाईट बॉलचा इशारा होत असताना ऑफस्टम्पच्या जास्ती बाहेर निघाला आणि जसा सीम पोझिशन होती परफेक्ट पडला होता, पण जास्त स्विंग मागच्या चेंडूवरती मिळालाय आणि हा स्विंग थोडंसं बाहेरच्या दिशेने घेऊन गेला. व्हाईट बॉल आत आलाय. पहिला बाहेर गेला, आता थोडासा आत आलाय. डॉट बॉल. अर्णव पुन्हा एकदा सज्ज होईल. आता हवेत आहे, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. मिडॉनच्या डोक्यावरनं चाललाय. पाठलाग केला जातोय. लॉंग चेस फॉर द फिल्डर. पाठलाग आहे. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली जाते कारण त्यांना माहिती आहे आता इथून 5 षटकांचा खेळ बाकी आहे. थोडासा कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेणं गरजेचं आहे. चांगला फटका खेळला. सर्कलमध्ये फिल्डर होता. सर्कलमध्ये जो मिडॉनला क्षेत्ररक्षक होता, फिल्डर होता, त्याच्या डोक्यावरनं खेळाय चेंडूला. स्कोर जाऊन पोहोचला 76. अर्णव बॅटिंग ऑन 33. रुद्र बॅटिंग ऑन 33. अर्णवचा चेंडू पुन्हा एकदा बराच बाहेर. बघा मागे जर 77 16वा षटक चालू आहे. 16 ओव्हर इन प्रोग्रेस. 16वा षटक आता चालू आहे. स्कोर 77. पुन्हा एकदा हवे चेंडू खेळाय. एक्स्ट्रा रिजन मध्ये फिल्डर आहे. यावेळेला नाही चुकवणार, मिस्टेक नाही होणार. थोडंसं डेंजर झोन मध्ये होते कारण मागच्या 3-4 चेंडूवरती हवेत फटके खेळले होते. एक चांगली इनिंग, चांगला थोडंसं बघितलं तर मजबूती देऊन घेतलाय. फक्त झेल कोणी टिपलाय? फिल्डर नेम सांगा. अजयने झेल टिपलाय. आशिषनं तो झेल टिपलाय. पण चांगली इनिंग रुद्रासाठी टाळ्या येतील कारण चांगली खेळी आहे. रुद्रनं साकारली आपल्या टीमसाठी. एक स्टेबिलिटी देणारी, थोडासा धावफलकाला आकार देणारी खेळी रुद्रनं साकारलेली आहे. तर वेल प्लेड रुद्र. चांगली बॅटिंग रुद्रनं केलेली आहे. एक चांगला झेल. मागे जर पाहिलं तर 6-7 चेंडूवरती झेल सुटले होते. मोराल थोडासा खाली जात होता. त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण करणारा, फिल्डिंग करणारी टीम आहे ना, कुठेतरी थोडीशी नाराजी होती. पण एक चांगला झेल तिथे टिपला गेला आणि त्यामुळे अर्णवच्या या षटकामध्ये विकेट आलाय. जी पार्टनरशिप थोडीशी वाढत होती, डोकेदुखी येत होती, ती पार्टनरशिप बिल्ड झाले. यथार्थ पवार आहेत आता नवीन बॅट्समन जे गेलेत. 16वा षटक होतं ते. 16व्या षटकामध्ये एक थोडी पार्टनरशिप ब्रेक झाली. मागच्या 5-6 षटकांचा खेळ पाहिला तर तिथून विकेट येत नव्हते, झेल सुटत होते, कॅच ड्रॉप होत होत्या. आणि हा विकेट जसं मैदानावरती पाणी गेले ना, तिथं विकेट त्या पाण्यापेक्षाही जास्त मोठं काम करणार आहे. कारण जे काय एक पार्टनरशिप जी बिल्ड होत होती त्याच्यामुळे टेन्शन वाढलं होतं फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आता आपण पाहिलं तर ड्रोनच्या सहाय्यानं तर्पण पाटील काही दृश्य चित्रित करण्याचा प्रयत्न केला जातोय. कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हेलियन असेल, कॉमेंट्री बॉक्स, या सर्व गोष्टी चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. बॉलर्स कृषिव पांड्या. आता पॅव्हेलियन एंड करणं बॉलिंगसाठी कृषिव रेडी. स्ट्रायकर एंडला मानस. नवीन फलंदाज जे गेलेत आता यथार्थ पवार जे नॉन स्ट्राईक केले. फ्लॅट डिलिव्हरी बॅक टू द बॉलर खेळलाय. ज्यावेळेला खाडी एंडकडनं गोलंदाजी होती, खास करून कृषी पांड्या यांची चांगली होती,
फ्लॅटेड डिलिव्हरी, थोडासा लूप्स, चेंडूला उंची देण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. बघा आताही बघा, हे सगळे अंडर 12चे खेळाडू आहेत, 12 वर्षाखाली खेळाडू आहेत, काही 11 वर्षाचा आहे, काही 10 वर्षाचे देखील खेळाडू आहेत. आणि बिफोर लॉजिस्टिकनं लॉजिक तेच लावलेलं आहे की इथून एक प्लॅटफॉर्म अंडर 12च्या खेळाडूंना, 10-12 वर्षाच्या खेळाडूंना व्हाईट बॉलचा इशारा अशा जर टुर्नामेंट होत राहिल्या तर कदाचित जे अंडर 12चे खेळाडू आहेत ना, बघा तुम्ही प्रॅक्टिस सेशन करता, पण प्रॅक्टिस सेशन आणि मॅच म्हणजे प्रॅक्टिस फिटनेस आणि मॅच फिटनेस थोडासा फरक आहे. जितक्या जास्त मॅच खेळतील तितके जास्त तयार होतील. बॅकफुटला गेलं, हलक्या हाताने खेळलं, कव्हरच्या दिशेनं फीड केलं गेलं या चेंडूला, एक धाव या चेंडूवरती पूर्ण होईल, 1 रन ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये. जो स्कोरबोर्ड वेगाने चालवता 79, ज्यावेळेला रुद्र बॅटिंग करतो ते जोडीला मानसच्या, त्यावेळेला वेगाने चालला होता. आता ही संधी आहे फिल्डिंग करण्याला, टीमला ही ऑपॉर्च्युनिटी आहे की स्कोरबोर्ड थोडासा पकडून ठेवायचा आहे. ड्राईव्ह, पायावरचा चेंडू होता, मनगाडीच्या सहाय्यानं तो फ्लिक ऑफ द रेस, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रेंजमध्ये फील्ड केलं गेलं, 1 धाव. दुसऱ्या धावेचा डेंजर झोनमध्ये, थ्रो तितकासा चांगला नाही आहे. जो थ्रो जर करेक्ट आला असता तर कदाचित डिसिजन किंवा काही घडलं असतं. धावाची संधी होती, रनआउटची संधी गमावले. स्कोर मूव्ज ऑन टू 81, लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यात 81 रन बनाए, 3 विकेट के नुकसान. डबल साऊंड आलाय, थोडं बाहेर इम्पॅक्ट झालंय, त्यामुळे या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. कारण जो आवाज आला, 2 साऊंड आले, याचा अर्थ एक थिक एज, बॅटची थिक एज आणि पॅडवरती चेंडू आदळला, 1 धाव ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये. स्कोर 82. सतराव्या षटकाचा खेळ सुरू आहे. 17 ओव्हर इन प्रोग्रेस. पुढे आले जेलची संधी होती, कॅच. थोडासा हात मागे आले, हात पुढे येण्याची गरज होती, कारण एक चांगली बॉलिंग कृषिव पांड्या तुम्ही हाताळली होती, चांगली बॉलिंग तुम्ही केली होती, त्या बॉलिंगला यश लाभणार होतं, तुम्हाला सक्सेस मिळणार होता, पण झेल सुटलाय. मैदानावरती फर्स्ट एड बॉक्स स्प्रेची व्यवस्था करा. स्कोर जाऊन पोचलाय आफ्टर 17 ओव्हर. स्कोर 82, 3 गड्यांच्या मोबदल्यात 1 धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. चला वेलकम बॅक. तुम्ही पाहता व्ही फॉर लॉजिस्टिक प्रेझेंट कॅशबॅक टुर्नामेंट सेमीफायनल नंबर 1. सेमीफायनल नंबर 1चा मॅच, 2 संघामधली लढाई. शिवसेवा जी पाहतोय आपण बॅटिंग करताना आफ्टर 17 ओव्हर 82. आफ्टर 17 ओव्हर 82, लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 ओव्हर बाकी आहेत. 3 ओव्हर बाकी आहे. मी म्हटलं 100 रन होतील का, 100 रन होतील का. आडव्या बॅटनं थोडा एक क्रॉस गेला, पण आता हे करायला लागणार. हे स्लॉग ओव्हर आहेत, त्याच्यामुळे स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग शॉट खेळावेच लागतील. स्कोर एक अशी धावसंख्या, असे स्कोर तुम्हाला पहिलं तर 100 झाले तर फायदा होईल. 100च्या आत राहिलं तर कदाचित मॅच 100वाला मॅच 50-50 होऊ शकतो दोन्ही टीमसाठी. शिवसेवाई आहे जे जाणतात या क्षणाला. आता हे 16-17 चेंडू किती महत्त्वाचे आहेत, खास करून मानस जो आता विकेटवरती जास्त वेळ राहिला. 21 चेंडूमध्ये 16 रन मानसनेही केल्यात. मानस शिवळकर ज्यानं 21 बॉलमध्ये 16 रन आतापर्यंत केल्यात.
पुढे आला खेळला समोर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का दुसरी रन ते तर घेणारच आहेत कारण स्ट्राईक आता मानसकडे पाहिजे. त्याच्यामुळे त्यानं या 2 रनचा मानसही केला होता की 2 रन पाहिजे, 2 धावा धावायचे आहेत. पहिली जेव्हा इन फ्रंट द विकेट आले बघा हे शिकायचं आहे तुम्हाला. कोच ज्या वेळेला शिकवतात काही गोष्टी जेव्हा समोर चेंडू आला इन फ्रंट ऑफ द विकेट आला लॉंग ऑफ मिड विकेट्स ज्यावेळेला पॉईंटला जाणार कव्हरला त्यावेळेला कॉलिंग स्ट्रायकर यांची असते इन फ्रंट ऑफ द विकेटला. बिहाइंड द विकेट ज्यावेळेला जाणार थर्ड मॅनला फाईन लेगला स्क्वेअर ऑफ द विकेट त्यावेळेला कॉलिंग नॉन स्ट्रायकर यांची आहे. आताही खेळले समोर खेळले डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येईल तीच कहाणी आहे दुसऱ्या धावेचा दुसऱ्या रनचा. डोक्यावर हात ठेवून चालणार नाहीये कारण हा चेंडू तुम्हाला विकेटच्या मागे गॅदर करायचा होता. बॉलरला तुम्ही स्टंपच्या पुढे गॅदर केला. या ज्यावेळेला तुम्हाला कोच शिकवतात प्रशिक्षक शिकवतात काही बेसिकला तुम्हाला फॉलो करायचं आहे तेही तुम्हाला शिकायचं आहे. जसं मी सांगितलं कॉल कोण करणार स्ट्रायकर यांचा फलंदाज कॉल करणार कारण त्याला हा चेंडू दिसतोय कुठे चाललाय तो. या 2-2 रननी स्कोर चाललाय. आता खेळायचं होतं बॅटच्या कडेला लागला स्वीपर कव्हरला फिल्डर आहे तिथे जोपर्यंत फील्ड करतील एक धाव. आता कॉलिंग चांगलं आहे बघा हे कॉलिंग करायचं आहे तुम्हाला. यस नोर वेट ज्यावेळेला तुम्ही स्ट्रोक खेळा तुम्ही जर पाहिला तुम्ही कॉल द्या नॉन स्ट्रायकरला पाहिलाय तुम्ही कॉल द्या. तसा बॉलरने ज्यावेळेला रनआउट घ्यायचा ना त्यावेळेला त्या स्टंपच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे. तुम्ही पुढे उभे राहिल्यात आणि या 2 रन झाल्यात. 88 धावा 18व्या षटकाचा खेळ सुरू आहे. क्रॉस बॅटर आडवा तोडा खेळला तर स्वीप करायचं होतं पण पोझिशनमध्ये नव्हते. पुढचा पाहिला तर तितके चेंडूच्या रेषेमध्ये गेला नव्हता. तुम्हाला स्वीप करायचं आहे तर किमान ते चेंडूच्या रेषेमध्ये जाणं गरजेचं आहे. तुमचं जे हेड आहे ते स्टील राहणं गरजेचं आहे. तुम्ही जर मान आपली थोडीशी स्क्वेअर लेगला गेली बॅट समोर आली तर कदाचित तो चेंडू शेवटपर्यंत तुम्ही पाहत नाही आहेत. या सर्व गोष्टी आहेत ज्या प्रशिक्षक तुम्हाला प्रॅक्टिस सेशनमध्ये सांगतात. आणि आता हे लाईव्ह आहे तर हे तुम्ही पुन्हा पहा. ज्यावेळेला इनिंग संपेल मॅच संपेल त्यावेळेला तुम्ही पुन्हा जा की आपण कसं खेळलोय कुठे खेळलोय कशा पद्धतीने खेळलोय स्वतःला ॲनालिसिस करा. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे पंच वळतात पंचाकडनं इशारा होता व्हाईट बॉलचा इशारा होत असताना स्कोर 90. आता ते 100 रन ज्या बोललो होतो आम्ही त्या 100च्या जवळ चाललाय शिवसेवा संघ. आणि समोर अमया स्पोर्ट्स क्लब आहे त्यामुळे ते अनुभव त्या खेळाडूंकडे पण आहे. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करतोय समोर लॉंग ऑन वरनं फिल्डर आलाय. इथे बघा स्ट्रायकरने पहिलाच कॉल केला होता ज्यावेळेला फटका आला स्ट्रायकरनं पाहिलंच फिल्डर आलाय स्ट्रायकरनं कॉल केला. या गोष्टी करायच्या आहेत. मानसनं जसा कॉल केला तसा कॉल कारण त्यानं पाहिलं होतं नॉन स्ट्रायकरला नाही दिसलाय तो चेंडू स्ट्रायकरला दिसला होता. स्कोर आफ्टर 18 ओव्हर 91 लॉस ऑफ 3 विकेट्स. 18 षटकानंतर 18 ओव्हर नंतर स्कोर 91. से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. थैंक यू. बिल्कुल सबसे आगे तो सभी को जाना है. अब बॉलर नेम बॉलर रुद्र सावंत जे आता बॉलिंगसाठी आल्यात. आणि जी माहिती मिळते की ज्यावेळेला सेमीफायनल नंबर 1ला सुरुवात झाली त्यावेळेला जे कॅप्टनला विचारलं होतं की बॅटिंग करणारा संघ किती रन करणार त्यांनी सांगितलं किमान 140 करणार. फिल्डिंग कॅचच्या कॅप्टनला विचारलं होतं ते म्हटलं की 50च्या आत थांबणार. नाही 50च्या आत थांबले नाही 140 पर्यंत पोहोचले त्याच्यामध्ये गाडी थांबले. पण हे होते म्हणजे जैसा हम सोचते ना वैसा होता नहीं और जो होता है ना शायद हमने सोचा नहीं. आयुष्य यालाच म्हणतात जे चांगलं दिसतं ते कधी मिळत नाही आणि जे मिळतं ते कधी चांगलं वाटत नाही. जो अच्छा लगता है वो मिलता नहीं और जो मिलता है वो अच्छा लगता नहीं. या क्रिकेटचा खेळही असा आहे. शेवटच्या 2 ओव्हर आहेत. मानस शिवळकर बॅटिंग ऑन 22. शॉर्ट पिच बॉल पुलचा फटका मिड विकेटला फिल्डर फिल्डिंग केलंय 1च रन. आता बघा नॉन स्ट्रायकरला बरोबर सांगितलं कारण त्याला दिसला होता शेवटपर्यंत चेंडू ज्यावेळेला तो परत येत होता त्यावेळेला या गोष्टी शिकायच्या आहेत. एक गोष्ट आहेत अंडर 12चे तुम्ही खेळाडू आहेत 12 वर्षाचे खेळाडू आहेत 12 ते 19 हा मधला 7 वर्षाचा काळ आहे ना तुमच्यासाठी शिकण्याचा किंवा 12 ते 16 मध्ये
तुम्हाला बरंच काही शिकायचं आहे. तुम्हाला तुम्ही 9व्या-10व्या वर्षापासून प्रशिक्षण घेत आहेत, इथे आल्यात. पण आता हा मधला जो पिरियड आहे, या मधल्या पिरियडमध्ये तुम्ही मॅचेस खेळणार, प्रॅक्टिस मॅचेस खेळणार, टुर्नामेंट मॅचेस खेळणार. त्यावेळेला ही जी वर्षे आहेत तुमची, ही तुम्हाला शिकण्यासाठी महत्त्वाची आहेत. आपले कोच काय सांगतात, आपण मॅच कसा खेळलोय, या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत. क्रॉस बॅटेड वारंवार एकच फटका खेळत होते. एक स्ट्रोक से रन नाही आएंगे. एकच फटका. मागे जर 4 चेंडूवरती पाहिलं ना, या बॅट्समननं एकच खेळाय, आडव्या बॅटनं खेळाय, अक्रॉस खेळाय आणि आता सरळ स्टंपवरती चेंडू लागलाय, विकेट, गडी बाद झालाय. हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा. 1 2 3 let's go. थँक्यू. बॅट्समनला असं म्हणावं लागेल, मागच्या 3-4 चेंडूपासून लिव्हिंग डेंजरस असा होता. अक्रॉस लाईन आडव्या बॅटने तुम्ही खेळत होता, बेसिकला फॉलो करत नव्हता आणि जे व्हायचं होतं तेच झालं. पुन्हा जर रिप्लेमध्ये पाहिलं ना, तर पुढचा पाय जो आपल्या लेग स्टंपच्या बाहेर गेलाय, चेंडूपासून तुम्ही दूर गेलात, लांब गेलात. ऑफ स्टंपवरती चेंडू होता. तुम्ही ज्यावेळेला गार्ड घेता, लेग स्टंपवरती उभे राहता, त्यावेळेला किमान मागच्या पायाची पहिली हालचाल किंवा पुढचा पाय चेंडूच्या रेषे बॉलच्या लाईनमध्ये येऊन तुम्हाला खेळायचं होतं. ते नाही खेळता आलं. स्कोर 92. 19वे षटक, 19 ओव्हर प्रोग्रेस. नवीन बॅट्समन सोहम मोकारी. नवीन बॅट्समन सोहम मोकारी, स्ट्रायकर इनला. समोर फुल फेस ऑफ द बॅटमॅन, एक्स्ट्रा कव्हर मध्ये फील्ड झाले. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट नेहमीच टेन्शनवाली असते. डायरेक्ट हिट झालंय. त्या क्षेत्राचं कौतुक, फिल्डरचं कौतुक. अंशनं काय डायरेक्ट हिट केलं, हे सगळे व्हिडिओ कट होणार, कारण या सगळ्या आठवणी आहेत. हे बिफोर लॉजिस्टिकच्या टुर्नामेंटचे मेमरीज आहेत. डायरेक्ट हिट आणि सरळ विकेट बाद. पुन्हा पुन्हा पहा. एक बार देखो, बार बार देखो. बरोबर कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळला होता. धाव नव्हती, पण काय होता, आता स्ट्राईक पाहिजे होता. स्ट्राईक मानसला पाहिजे होता, कारण त्याचं स्ट्राईकवरती राहणं गरजेचं आहे, कारण जास्त चेंडूचा खेळ नाही राहिला आहे. त्याच्यामुळे ते डेस्परेट होते स्ट्राईकसाठी. आणि डेस्परेट असताना थोडासा डेंजर झोनमधला रन होता, पण अंश जे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला तयार होते, अंडरआर्म थ्रो झाला, स्टंपवरती आदळला. स्कोर 92-5. 92 धावा स्कोर झालाय. मानस जो आता चांगली बॅटिंग, त्याने 26 बॉलमध्ये 23 रन केल्यात, जो स्ट्रायकर एंडला आहे. आत आलेला चेंडू खेळायचा होता. बघा मानस तेच सांगतोय की भाई रुक जाओ, हमें खेळलाय क्योंकि तोच खेळायचा आहे. हा तेच सांगतोय. पाठी बघा थोडंसं. आणि आता नवीन बॅट्समॅनला पण पाहिजे असतं की बाबा बॅटिंगला गेलोय तर स्ट्रायकर एंडला जाऊ द्या. आणि तो पण वाट बघतोय आपली. श्लोक पण वाट बघत होता की माझी संधी आले, कारण मागे पॅड बांधून बराच वेळ तो थांबलेला होता की मेरा नंबर कब आएगा. त्यामुळे त्याचा नंबर आलाय, तोही स्ट्राईकसाठी जायचा आहे. पण चांगली बॉलिंग आतापर्यंत जर पाहिली तर रुद्र सावंत ही ओव्हर पाहिली, ते यावरमध्ये विकेट आल्यात, धावा झाल्यात, त्याच्यामुळे स्कोर थोडासा थांबलाय. 92. दोन पायाच्या मधून कोलवर टप्प्याचा चेंडू. सुंदर काय गोलंदाजी, काय बॉलिंग केलंय. असं हे षटक ज्यावेळेला 19वं षटक आलं होतं, कारण हे षटक असं आहे की जिथे रन नाही आल्यात, विकेट आलाय, जो स्कोरबोर्ड 100च्या वर
जाऊ शकले असता तो आता 100 होईल न होईल. स्कोर 92 शेवटची ओव्हर. थँक्यू. शेवटची ओव्हर स्ट्रायकर इनला आहे. संधी त्याला मिळाली आहे श्लोकला. जो स्ट्रायकर इनला, नॉन स्ट्रायकर इनला मानस. बॉलिंग वरती आराध्य. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, चांगला ड्राईव्ह आहे. पहिला तर तुम्ही बॅटवरती बॉल घेतला, ड्राईव्ह केलं, जसं कहते ना बल्ले का पूरा मूवी दिखाया आपने. पोझिशनमध्ये आले, शेवटच्या क्षणी थोडंसं गिरकी घेतली, 1 रन. आणि महत्वाचं काय, मानसला स्ट्रायकरला आणले. स्कोर 93. 5 बॉल आहेत, 5 बॉल बाकी आहेत. शेवटची ओव्हर चालू आहे. हवे चेंडू खेळलाय, फिल्डर थोडासा लांब आहे. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसरी रन. नाही सगळं होणार. बघा तुम्ही 12 वर्षाखालील खेळाडू आहेत, अंडर 12चे खेळाडू आहेत. मग या गोष्टी तुम्ही शिका किंवा घरी जाऊन पुन्हा एकदा पहा की ज्यावेळेला चेंडू तुमच्याकडे आला होता, बॉल तुमच्याकडे आला होता, तुम्हाला थ्रो कुठे करायचा होता, कुठल्या एंडला करायचा होता, किंवा आपला जो बॉलर आणि किपर आपल्याला काय सांगत होता की कुठे थ्रो करायचा आहे. या गोष्टी तुम्ही पहा, स्वतःला ओळखा, स्वतःमध्ये सुधारणा करा. ही B4 लॉजिस्टिकची चांगली संकल्पना आहे. एक तर तुम्हाला खेळण्याची संधी आणि लाईव्ह आहे. अजून एक फटका खेळायचा प्रयत्न होता. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक पुढे आला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आता बघा पुन्हा मागे जे घडलं तेच पुन्हा एकदा घडले. 2-2 रन. कारण मानसला 2-2 रन पाहिजे. 2-2 रन पाहिजे, 2-2 धावा पाहिजे. मानसला स्ट्राईक पाहिजे. मानस बॅटिंग चांगली करतोय, 27 वरती खेळतोय आणि टीमचा स्कोर 97. शेवटचे 3 बॉल आहेत. 20व्या ओव्हरचे 3 बॉल, 3 चेंडू शिल्लक आहेत. अजून एक चेंडू खेळला, हवेत केलाय. फिल्डर आहे, फिल्डर झेल सुटलाय. या क्षेत्रामध्ये भरपूर रन झालेत. या क्षेत्रामध्ये, या फिल्डरमध्ये भरपूर रन झालेत. होणार, कॅच सुटणार, रन होणार. 99. स्कोर 99. 2 बॉल आहेत. शेवटचे 2 बॉल 100च्या वर खाली मॅच. खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटला चांगलं फिल्डिंग झाले. जरूरत नाही ती. गरज होती का. इथून मारतात, तिथून मारतात, याची आवश्यकता होती का. सांगतात तिथून. तुम्ही चांगली फिल्डिंग केली. या सगळे पहा. 1-1 रन महत्वाचा, 1-1 धाव महत्वाची आहे. 1-1 रन कदाचित विनिंग आणि लुझिंगच्या मधला स्कोर फिक्स करेल. कारण आता मागे काही चेंडूवरती आलेल्या ज्या 5-6 धावा आहेत ना, एक्स्ट्रा धावा, कदाचित त्याच निर्णायक ठरतील. त्याच मध्ये शेवटचा बॉल, इनिंग मधला शेवटचा चेंडू. स्कूपचा फटका खेळताना इथे विकेट. मानस काहीसा वेगळं करण्याचा प्रयत्न केला. श्लोक त्याला सांगतोय की आपण चांगला खेळत होता, मानस चांगली बॅटिंग करत होता, पण कुठेतरी एक फॅन्सी स्ट्रोक. शेवटच्या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न. स्कोर 101. 101. 102 करायचे आहेत. चांगली धावसंख्या आता नक्कीच आलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अमेरिकाच्या टीमनं देखील चांगली बॉलिंग केलेली आहे. 10 मिनिटाचा ब्रेक आहे. आणि जशी बिफोर लॉजिस्टिकची एक संकल्पना आहे की थीम आहे, जी IPLची थीम. जसं IPLला 8 संघ असतात, वेगवेगळ्या नावाने खेळतात, तसं आता जसा राजस्थान रॉयल्सचा आपण कलर नेहमीच जसं पाहिलं आहे, पिंक आर्मीवाला, तसा पिंक आर्मी होता शिवसेवा. तर दुसऱ्या बाजूला आमेय देखील आहे, तेही आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेला मुंबई इंडियन्सला देखील पाहिलं आहे आपल्याला
ब्ल्यूमध्ये. तर तशा थीम्स आहेत. या थीमवरती आधारलेली ही स्पर्धा बिफोर लॉजिस्टिक प्रेझेंट कॅशबॅक टुर्नामेंट सेमीफायनल नंबर 1. स्कोर झाला 101, 101, 102. करायचं आहे थोडा 10 मिनिटाचा ब्रेक आहे. 10 मिनिटामध्ये पुन्हा एकदा येऊया ज्यावेळेला आम्ही या टीम या स्कोरचा